तर नमस्कार सगळ्यांना, मी दीक्षा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दीक्षा खरणारे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर फ्रेंड्स, आता मी आली आहे माझ्या आईच्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी. तर इथे बघा, आईचं इथे बंगल्याचं काम चालू आहे. आई इथे बंगला बांधते. तर मी इथे आलीच होती, तर म्हटलं चला की एक व्हिडिओ काढूया. तर हे बघा, इथपर्यंत काम झालेलं आहे बंगल्याचं. तर इथे स्लॅब वगैरे टाकून झालं आहे आणि आता वरचं पण काम, म्हणजे आता थोडे दिवस हे काम बंद झालेलं आहे, कारण की हा जो व्हिडिओ आहे तो मी दिवाळीमध्ये घेतलेला होता. तर मी आता अपलोड करते. दिवाळीच्या म्हणजे जे मजूर होते ते दिवाळीला त्यांनी सुट्टी घेतली होती आणि त्याच्यानंतर मग दिवाळी झाल्यानंतर ते येणार होते 15 दिवसांनी. तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर बघा, हे इथं आहे हॉल. हा जो आहे तो हॉल आहे आणि हॉलमधूनच आम्ही असं जिना पण सुद्धा काढलेला आहे. आणि इकडे बघा, इकडे आहे संडास बाथरूमचं. इथे संडास बाथरूम आहे हॉल नंतरचे तिथे पुढे. त्यानंतर इकडे आहे किचन. तर हे बघा, एवढं मोठं असं किचन आहे. ही इकडे रस्त्याकडे एक विंडो येईल. त्यानंतर इकडे सुद्धा एक दरवाजा ठेवलेला आहे आम्ही बाहेर जाण्यासाठी. किचनमधूनच हा एक दरवाजा आहे. इकडेच मग मागे असं धोबी घाट वगैरे तिथे येईल. तर ते अजून काही बनलेलं नाही आहे. तर जेव्हा मी बनेल तेव्हा एक व्हिडिओसुद्धा मी काढेल आणि तेव्हा दाखवेल. तर इथून किचनमधून निघाल्यानंतर मग इथे हे संडास बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर हे समोर जे दिसतात तर हे 2 बेडरूम आहे आणि इकडे ह्या बेडरूमला सुद्धा असा दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी. आणि इथे बघा, वरतीसुद्धा काम बाकी आहे. तर हा एक बेडरूम आहे आणि मस्त मोठा असा बेडरूम आलेला आहे तो. तर इथे बघा, त्याच्यानंतर इथून असं निघाल्यानंतर हा एक बेडरूम आहे आणि इथे सुद्धा एक आम्ही बाहेर जाण्यासाठी, म्हणजे मागे पुढे असं ओटा तिथे बनवणार आहोत आणि तिथे बाहेर जाण्यासाठी सुद्धा आम्ही तो एक दरवाजा ठेवलेला आहे. खरं तर म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं, म्हणजे जे ठेकेदार होते, तर ते ऐकत नव्हते की नका तिकडे दरवाजा नका ठेवू, कारण की असं म्हणतात की 3 दरवाजे नको ठेवायला, म्हणून त्यांचं चालू होतं की नाही, तो दरवाजा नका ठेवू. पण आम्हाला पाहिजे होतं तिथे दरवाजा, म्हणून मग आम्ही तिथे दरवाजा ठेवला आहे आणि खूप छान वाटतं आहे तो दरवाजा ठेवल्यावर. मस्त असं हवा जी असते ती असं मोकळी पास होईल आणि छान हवेशीर असं राहील, म्हणून तो ठेवला आहे. तर मस्त वाटतं आहे ते सुद्धा. आणि इकडे बघा, हा आहे जिना. तर हॉलमधूनच आम्ही असं जिना घेतलेला आहे. त्यात तुम्हाला वरचं मी तुम्हाला दाखवते. तर इथे जिन्याच्या समोरचं संडास बाथरूम आहे आणि इकडे किचन झाल्यानंतर मग बघा, आता जिन्याच्या वरती जाऊया आपण. तर हे बघा, इथे वरती सीडीने मी आता वरती आलेले आहे जिन्याच्या तिथून. आणि वरती अजून म्हणजे स्लॅबच टाकलेलं आहे, तर वरती अजून बांधलेलं नाही. टॉवर वगैरे, हे बघा इथे टॉवर येईल आणि अजून टॉवरचं काम झालेलं नाही आहे. तर ते नंतर ते जेव्हा मजूर येईल त्यावेळी ते करणार आहेत. तर अशी शिडी झाल्यानंतर पुन्हा वरती चढण्यासाठी अशी शिडी बनवलेली आहे त्यांनी. आणि इथून बघा हॉलसुद्धा दिसतो असं. आणि इकडे वरती बघा, फक्त स्लॅब टाकलेला आहे तिथे. अजून वरून असं भिंती वगैरे पण बांधलेल्या नाही वरच्या. फक्त तिथे त्यांनी असं माल वगैरे टाकून ठेवला होता आणि पाणी मारण्यासाठी पण तिथे असं जागा करून ठेवलेली होती. तर हे बघा, इथून असं दिसतं. तर खालून पायरी आणि पुन्हा असं वरती जाण्यासाठी, वरती चढण्यासाठी पायरी. आणि मी जिथे उभी आहे तिथे एक टॉवर येईल, ते उंच असं. तर बघा, इथून सुद्धा आपल्याला हॉल दिसतो. इथून खालून बघितल्यानंतर हे बघा, हॉलचं पूर्ण असं दिसतं इथून. तर बघा, इथे हा मेन दरवाजा आहे जिथून आपण एंट्री करतो घरामध्ये. तर हा मेन दरवाजा आहे आणि तिथूनच मग असं जिनासुद्धा आहे. तर तुम्हाला कसं वाटलं घर, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला म्हणजे एवढं घर आत्तापर्यंत किती खर्च आला घराचा, जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. तर बघा, हे असं फायनली असं लुक दिसतो आहे. म्हणजे अजून बरंचसं काम बाकी आहे, अजून भरपूर प्लास्टर वगैरे बाकी आहे. त्यानंतर विंडो, खिडक्या, दरवाजे, त्यानंतर फरशीसुद्धा बाकी आहे. आणि वरती जे हे हे वरची पण भिंत वगैरे बांधायची बाकी आहे. त्यानंतर पोर्चचं सुद्धा बरंचसं काम बाकी आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.